हो पुढच्या वर्षी त्याला 50 वर्ष तिकडे पण आपण तिकडे बसायचं. सुनील असतो की ते भेटतो का? सुनील येतो कधीतरी आता काय चाललंय आज भारतरत्न लता दीदींचा वाढदिवस आज. लता दीदींना जाऊन 3 वर्ष झाले असतील तरी प्रत्येक भारतीय वाढदिवस म्हणूनच हा दिवस साजरा करतो. आणि आपण पुरंदरवासी आपल्या पुरंदर कला मंचाच्या वतीने हा दिवस गेल्या वर्षीपासून आपण दरवर्षी साजरा करतोय. लता दीदींचा वाढदिवस आणि त्या वर्षी रफी साहेबांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून पुरंदर कला मंच आपल्या समोर सादर केले आहे वंदन चिरंतर स्वागत. आज या कार्यक्रमाला खास पुण्याहून आपल्या नाट्य चळवळीतले सासवडा त्यांची नाट्य चळवळ असू द्या, आपली काव्य सुगंध सासवडला खूप मोठं सांस्कृतिक योगदान दिलेलं व्यक्तिमत्व उल्हास आढावीत आहे. मी आढाव सरांना आणि शिंदे सरांना विनंती करतो त्यांनी फुलं वाहून आपण ह्या प्रतिमेची पूजा करूया. मी जामदाडे सरांना पण विनंती करतो, खास रोहितनं आलेले ते आपल्या कार्यक्रमासाठी. त्यांच्याबरोबर गिरसरे सर आणि संजय लिए
आपली संकल्पना आहे की लता आणि रवी साहेबांची जी युगलगीत आहे त्यांनी आपण सगळा हा कार्यक्रम बनलेला आहे. त्या कार्यक्रमाचं एक स्वरूप मी सुरुवातीलाच आपल्याला सांगतो. हा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे की आपण ही गाणी त्याच्या मूळ ध्वनिमुद्रिका आहेत एलपी रेकॉर्ड्स त्याच्यावरून आपण ऐकणार आहोत. आपण बऱ्याचदा आपण सध्या रेडिओवर सुद्धा FM वर सगळी डिजिटल फॉर्मॅटमध्ये बरंच ऐकतो आपण सगळं मोबाईल मधून ऐकतो हे सगळं ऐकतो इतकं सगळं. पण हा जो जुना अॅनालॉग फॉर्मॅट आहे हे जे ऐकायची माझी जी आहे ना ती ह्या पिढीला मिळावी असा थोडा प्रयत्न आहे आपला. याच्यातून अजूनही चांगलं संगीत ऐकण्याची सगळ्यांना प्रेरणा व्हावी हा एक प्रयत्न आहे. दुसरं आता सध्याचे एआयच्या ह्या जबरदस्त लोंढ्या पुढं 5-10 वर्षात कदाचित हे लताबाईंनी गायलेलं हेच ओरिजिनल गीत आहे का, रफीक साहेबांनी गायलेलं हेच ओरिजिनल गीत आहे का, हे जे कदाचित आपल्याला हे होईल म्हणजे समजणार नाही. इतकं त्या एआयचा लोंढा आता येत चालला आहे. कदाचित आम्हाला असं वाटतंय की अजून 10 वर्षांनी ह्याचं मूल्य इतकं जबरदस्त होईल म्हणजे बाबा हे जे आहे ना गाणं हे मूळ गाणं आहे हे लक्षात ठेवा. सध्या आता काय होते लताबाईंचं चरित्र एक पानाचं दिलं तुमचं सुद्धा साधा आता आढाव साहेबांचं जर चरित्र एक पानात त्यांचं व्यक्ती हे दिलं तर हे आहे ते 10 मिनिटात सगळं गाणं का तयार करते त्याला चाल पण लावून मोकळं होते. पुढं मागं ही जी सृजनशीलता सर्जनशीलता आहे ही लोप पावणारी का नाही हा एक मोठा जबरदस्त पुढं प्रश्न आपल्या सर्वांसमोर निर्माण झाला आहे. आणि त्याला थोडं टॅकल करायचं त्याला फिरायचा हा थोडा छोटासा प्रयत्न आहे. हे त्याच्या पाठीमागचं हे मूळ ध्वनिमुद्रिका आपलं हे जुनं सगळं संचित आहे मोठं जबरदस्त ते थोडं कुठंतरी आपल्याला जपण्यासाठी आणि आम्ही सासवडमध्ये निवडक लोक अजूनही ह्याच्यावर ऐकतायत तर आम्ही याचा आनंद भरपूर घेतोय. घरात आमच्या 3-4 घरात रेकॉर्ड प्लेअरवर ऐकतो. तो आनंद सामूहिकरित्या सगळ्यांना घेऊन तो वाटता आला. हे जे अॅनालॉग साऊंडची माझ्या आपल्याला देत आहे तो एक प्रयत्न आहे आपण. आणि ह्या सगळ्या आता मुकेश गायक आहे आपले सगळे गीतकार आहे इतके मोठे संगीतकार आहे यांनी जे तयार करून ठेवलेलं हे जे मोठं संचित आहे ही जी समृद्ध परंपरा आहे ही जी संपन्नता आहे ही कुठेतरी ह्याला एखाद्या कृतज्ञतेच्या भावनेनं आपण साजरं करावं. ही एक छोटी कृतज्ञता आहे आपली. बाकी आम्ही काही जास्त सांगत नाही. आताचं कार्यक्रमाचं स्वरूप आहे की हे सगळं करताना कार्यक्रम जस्ट आम्ही गेल्या वर्षीची कल्पना आली की आपण आता पुढच्या वर्षी असं करावं. आता घाई गडबडीत गोंधळात आम्ही आठवड्याभरापासून या तयारीला लागलो. ही ड्युट्स काढताना जवळजवळ 80-90 ड्युट्स आली. त्याच्यात 20-25 ड्युट कशी निवडायची हा खरं सगळ्यात मोठा प्रश्न. अरे हे ठेवावं ह्याच्यात हे भारी हे घेतलं अरे हे तर पाहिजे ते पाहिजे असं सगळं अक्षरशः 25-27-28 गाण्यावर आम्ही आले. आणि ही गाणी अशी म्हणजे काही गाणी अशी आहेत 30-40% की सगळ्यांना माहिती आहेत प्रत्येकाच्या ओठावर आहे. 30-40% गाणी अशी आहेत की जी आपण कधीतरी ऐकतो पण जी ऐकायला पाहिजेत मन लावून ऐकायला पाहिजे अशी गाणी आपण हे केलेली आहे. आणि काही अशी गाणी आहेत की जी खरंच या दोघांचं अष्टपैलू थोडंसं सिद्ध करते अशी काही गाणं आहेत. तर आपण फक्त असं समजा आम्ही त्या गाण्याचं काही विच्छेदन वगैरे करणार नाही. आम्ही काय त्यातले मोठे कुणी शास्त्रीय संगीत शिकणारे रीतसर शिकणारे कुणी नाही आहेत. फक्त त्याचा तो आनंद त्याची आवड किंवा त्याच्याबद्दलची ही आहे आपली ती भक्ती समजा त्या भक्तीने आम्ही हे सगळं सादर करतोय. ते कुठल्या रागात आहे किती ते असलं सगळं नोंद धरून फक्त ह्याचा आनंद आपण घेऊया. त्याची चिरफाड नाहीये. आम्हाला नीट ऐकताना जी काही ती सौंदर्य सापडल्या ज्या जागा आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्हालाही कदाचित त्या बऱ्याचशा जागा माहीत असतील पण आपण सगळं मी फक्त इथे एक तुमचा एक हे मीडियम म्हणून आहे. आपल्या सगळ्यांचाच हा कार्यक्रम आहे. तुम्हालाही एखादं फरमाईश करायला सुचली तरी करा. आपल्याकडे रेकॉर्ड जरी नसलं तरी आपल्याकडं आपण मोबाईलवरनं ते गाणं इथं ऐकू. तुम्हालाही कोणाला फरमाईश करायचं तर करा.
लता दिदींनी जे रफी साहेबांबद्दल त्यांच्या भावना आहेत त्या आपण या श्रद्धांजली रेकॉर्डमध्ये ऐकू. छोटी त्यांचं निवेदन आणि लताबाईंनी रफी साहेबांचं गायलेलं आहे. काही गाणी ऐकली त्यांच्या आवाजातली काय म्हणजे शब्दच नाही, अंगावर रोमांच प्रत्येक क्षणी उभं राहतात. लताबाई आणि रफी साहेबांचं बऱ्याचशा आपल्या प्रत्येक भारतीयाला त्यांचं लहानपणापासूनचं जीवन माहिती सगळं माहिती. तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून थोडं आणि त्यांचं सगळा जीवनपट आपण थोडा थोडा मांडतो. आजच्याच दिवशी 1929 साली 28 सप्टेंबर 1929 साली इंदूर येतं गंधर्व लोकातून या स्वराचा जन्म झाला. त्यानंतर इंदूर ते परत गोवा. दीनानाथांचं आपल्याला सगळ्यांना माहिती. दीनानाथांचे वडील गोव्याच्या मंगेशीच्या मंदिरात पुजारी होते आणि ते पुजारी भजन कीर्तन त्या सगळ्या वातावरणात दीनानाथांचं सगळं आयुष्य गेलं होतं. दीनानाथ काही कालावधीत लहानपणीच गोमंतकात बाल दीनानाथ म्हणून प्रसिद्ध झाले होते, भजन कीर्तनात आणि नाटकात सुद्धा. नंतर पुढे जाऊन बलवंत संगीत मंडळी त्यांनी स्थापना केली आणि
ह्या मुली सुद्धा सगळ्या वाढत होत्या. नंतर ती कोल्हापुरात इंदूरवरनं गोव्यात परत मुंबई पुणे आणि त्या नाटकाच्या दौऱ्यात सगळा भारत जवळजवळ सगळा महाराष्ट्र फिरत होते. त्या इंदूरला दादा दिदींचा जन्म झाला. नंतर वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच त्यांचं शिक्षण दीनानाथांच्या जेव्हा चालू झालं. ह्या 5 भावंडांच्या सगळ्यात जास्त दीनानाथांच्या संगीताचा किंवा त्यांनी शिकवणुकीचा लाभ लाता दिदींना मिळाला. लहानपणी लाता दिदींच्या कुंडलीतलेच ग्रह माहीत होते सगळे. ते स्वतः ज्योतिषी होते. दीनानाथ माझ्या पोटी परमेश्वरांनी जन्म घेतलेला आहे हे त्यांना त्यावेळेसच माहीत होतं. मुली तुझ्या गळ्यात गांधार आहे, तू जप. अख्ख्या विश्वावर राज्य करतील. तुझ्या गळ्यात गांधार आहे, तू जप फक्त. एवढं सगळं सांगितलं होतं. आणि दीनानाथांनी शिकवणुकीने लाताचं ते लहानपणापासून जप घडवलं सगळं. की पहिला गुरु दीनानाथ. नंतर प्रवास सगळा पुढे चालू झाला. रफी साहेबांचं पण कसं, रफी साहेब आपल्या अमृतसरच्या कोटल्यामध्ये तिथं त्यांचा जन्म झाला. 24 डिसेंबर 1925 ला 24 डिसेंबर 1924. लाताबाईंच्या त्यांच्यात 5 वर्षाचं साधारण अंतर. 5 वर्षाची लाताबाईंपेक्षा घरात रफी साहेबांच्या उलट होतं. वडिलांना तर माहीतच नव्हतं कसं. म्हणजे वडील संगीताचे विरुद्ध होते. पण त्याच्या भावाला लहानपणापासूनच या कळलं. त्यांच्या गावात एक फकीर येत होता. फकीर यायचा आणि हा त्याच्या पाठीमाग रफी गावाच्या पार वेशीपर्यंत लांब जायचा. त्या फकीराचं गाणं खूप यांना आवडायचं. एक दिवस त्या फकीराने विचारले, अरे काय बोलतो तुला, काय मला आवडतं तुमचं म्हणून येतो. त्या फकीराने यांची पण गाणी 2-3 ऐकली. फकीराने जो आशीर्वाद दिला ना, फकीराचं गाणं देवाचंच गाणं, तेच आपण नंतर सगळं त्या ह्याच्यात आलं त्या कारकिर्दीचा. तर रफी साहेबांना पहिल्यांदा जो आशीर्वाद त्या फकीराने दिलाय ना, त्याला खरं जबरदस्त ती जी पावर आहे ना, ती आयुष्यभर त्यांना साथ दिली. त्याच्या भावानी, रफी साहेबांच्या भावानी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. त्यांचं कटिंगचं दुकान होतं हेअर रोडमध्ये. नंतर ते लाहोरला गेले सगळे. लाहोरमध्ये मग त्या काळी सैगल साहेबांचा एक कार्यक्रम होता आणि नेमकं त्या कार्यक्रमाच्या वेळेस लाईट गेली ती. आणि सैगल साहेब लाईट नसताना त्यांचा आवाज गातच नसायचा. ती संधी साधून रफी साहेबांच्या भावाने त्या संयोजकांना विनंती केली की हे आता जरा हे बघा, ते लोक शांत असतोपर्यंत, लाईट असतोपर्यंत ह्याला काय लागा. तिथं यांनी चालू केलं. ती सगळा गडबड गोंधळ ह्या रफीच्या सुरांनी शांत झाली. सैगल साहेबांचा आशीर्वाद तिथंच श्याम सुंदर नावाचा आपला एक पंजाबी संगीतकार तिथं होता. त्यांनी बरोबर हे जर नोट करून ठेवलं. बाबाला सांगितलं की ह्याला माझ्याकडे आण बाबा. नंतर मुंबईत आल्यानंतर श्याम सुंदरांनी पहिली संधी दिली. नंतर पुढे तो प्रवास आपल्याला माहिती. त्यानंतर मग श्याम सुंदरांची गीतं ऐकताना शंकरजी गायचे किशोर, अनेक विश्वास, हैदर, सच्चा, ह्या सगळ्या लोकांचं तिकडे लक्ष होतं. त्याच्यात शंकरजी किशोरनी कुठेतरी गाता नाही ना ह्याला पाहिलं होतं. राज कपूरनी पाहिलं होतं. आणि हा आवाज आपल्या ह्यात पाहिजेच. खरंच राज कपूरला आपण म्हणतो राज कपूर आणि मुकेश हे समीकरण. पण राज कपूरनी किंवा आणि शंकरजी किशोर या दोघांनी त्यांच्या पिक्चरमध्ये कुठं ना कुठेतरी एखादं गाणं हे केलंच. आपण आता पुढचं गाणं श्री 420 मध्ये रमया वास्तवाया. रमया वास्तवायाची विशेष आहे. पहिली ती 2 कडवी आहेत. ती जे संध्याकाळी थकून बागून येणारे जे कामगार आहेत तिथं त्या बंगल्याच्या बाहेर सगळ्या त्या कामगारांचं संध्याकाळचं गाणं येते. तिथं लता आणि रफीचा आवाज बघा. आणि 3ऱ्या कडव्यात नरगिसच्या तोंडी येतो आवाज. नरगिसचा तो भाव, त्या गाण्याच्या भावाचे शब्द बघा. हा फरक आपल्याला इथे जाणवतो. आपण ते पूर्ण गाणं त्यासाठी ऐकू. श्री 420 रमया वास्तवाया आणि शैलेंद्र
रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया नैनों में थी प्यार की रोशनी तेरी आंखों में ये दुनियादारी न थी तेरी आंखों में ये दुनियादारी न थी तूने था तेरा दिलों था तेरे मन में ये मीठी कटारी लगी तेरे मन में ये मीठी कटारी लगी मैं जो दुख पाऊं तो क्या आज पछताऊं तो क्या मैं जो दुख पाऊं तो क्या आज पछताऊं तो क्या मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया उस देश में तेरे परदेश में सोने चांदी के बदले में बिकते हैं दिल सोने चांदी के बदले में बिकते हैं दिल इस गाँव में दर्द की छाँव में प्यार के नाम पर की धड़कते हैं दिल प्यार के नाम पर की धड़कते हैं दिल चांदारों के तले राखी राखी चले चांदारों के तले राखी राखी चले मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया तुझको दिया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया याद आती रही दिल दुखाती रही अपने मन को मनाना ना आया हमें अपने मन को मनाना ना आया हमें तू ना आए तो क्या भूल जाए तो क्या प्यार करके भुलाना ना आया हमें प्यार करके भुलाना ना आया हमें वहीं से दूर से ही तू भी ये कह दे कभी वहीं से दूर से ही तू भी ये कह दे कभी मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया रास्ता वही और मुसाफिर वही एक तारा न जाने कहाँ छुप गया एक तारा न जाने कहाँ छुप गया दुनिया वही दुनिया वाले वही कोई क्या जाने जिसका जहां रुक गया कोई क्या जाने जिसका जहां रुक गया मेरी आंखों में रहे कौन जो मुझसे कहे मेरी आंखों में रहे कौन जो मुझसे कहे मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया रमैया बतावैया
आलाप रफी साहेबांचा कसला होता. 1955ची गाणी येते, 70 वर्ष झाली जवळजवळ, की तरी आपण ताण करतोय. काय कामालीचं काम करून ठेवलंय सगळ्यांनी. 1955 सुरुवात झाली नाताबाईंना 47 साली. 55 साली त्या साधारण किती 15, 16, 26 वर्षाच्या असतील. 26 वर्षाचा तो आवाज आहे. आणि रफी साहेब त्यापेक्षा जास्त 5 वर्ष. त्या काळातलं ते सगळं चालू असलेलं बघतो. 55 पर्यंतची गाणी पाहिली ना तर प्रचंड येते. ती सैगल साहेबांच्या काळापासून सैगल साहेबांबरोबर गाण्याचं बाकी नाताबाईंना नाही मिळालं. रफी साहेब सैगल साहेबांच्या बरोबर एक गाणं गायलेले आहे. सुरुवातीला कोरसला गायले होते, नंतर सैगल साहेबांबरोबर एक गाणं पण लिहिले. श्याम सुंदरांनी त्यांना बुलबुलंच या पहिल्या चित्रपटात, म्हणजे रफी साहेबांचा पहिला चित्रपट, तो पण पंजाबी होता, त्याच्यात पहिलं ते केलं. नंतर हिंदी गाव की गोरी म्हणून एक पिक्चर होतं, त्याच्यात सुद्धा श्याम सुंदर साहेबांनी त्यांना संधी दिली होती. आणि नंतर हा आवाज इतका सगळ्यांच्या परिचित झाला. अनिल विश्वास साहेबांकडनं आणि नंतर नौशाद साहेबांचे तर ते मानस पुत्रच होते. नौशाद साहेब आणि रफीचं कॉम्बिनेशन आहे त्या काळात इतकं जबरदस्त आहे. सुरुवात झाली आणि हे सगळं 2 अख्ख्या भारतभर पसारायला लागले. म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट निर्माते सुद्धा या 2 आवाजांकडे त्या आक्षेने बघायला लागले. त्याच्यातच 1958 साली एक सुवर्ण सुंदरी बनवली, तमिळ पिक्चर होतं, तेलुगू पण होतं ते, नंतर त्याचं हिंदीत पण ते डब झालं पिक्चर सुवर्ण सुंदरी. त्याच्यात शास्त्रीय संगीतावर आधारित ते एक गीत आहे ते आपण आता ऐकू. कुहू कुहू बोली कोळी कोळी. आमचे मित्र जिगर थोडं उलगडून दाखवणार. आता अशा कार्यक्रमात जिगरचं उलगडणं हिचं एक उत्सुकता राहिली आपल्याला, तर आता मी जिगरला देतो. जिगर कावडे. तर 3 भाषेमध्ये बनली आणि हा रिमेक आहे, म्हणजे डब नाही झाला. आणि ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यातली सगळी गाणी ही त्या भाषेमध्ये तर बनलेलीच आहे, पण चालीसुद्धा बऱ्यापैकी त्यांनी एकसारख्याच ठेवल्या. आदी नारायणराव म्हणून संगीतकार आहे. 1958 साली वेगवेगळ्या भाषेतली गाणी जरी असली तरी एकाच चालीवरती त्या सगळ्या गीतकारांनी जे शब्द त्यामध्ये गुंतलेले हे आत्ता आपण जर म्हणजे कल्पना करायची म्हटलं तरी अवघड होतं. आता कुहू कुहू बोले कोळी या गाण्याबद्दल जर सांगायचं झालं तर ॲक्च्युली रागमाला आहे. साधारण 3 किंवा 4 राग एकामागे त्यांनी प्रत्येक कळव्याच्या सिच्युएशननुसार त्यांनी ती घेतलेली आहे. आपल्याला असं ऐकताना अजिबात जाणवत नाही की आपण म्हणजे आपल्याला असं जाणवत आहे की आपण एका भावातून दुसऱ्या भावामध्ये चाललेलो आहे आणि तो भाव प्रगट करण्यासाठी त्यांनी त्या समर्पक रागांची त्यामध्ये मदत केली. मी ॲक्च्युली तेलुगू, तमिळ आणि हिंदी याची एक छोटीशी क्लिप केली आहे, त्याचा आपण ऐकूया. आधी तेलुगू व्हर्जन आहे त्याचं, त्यानंतर हिंदी, मग तमिळ आणि मग शेवटी परत एकदा रफी साहेबांच्या आणि लतादीदींच्या आवाज. Ah
लगन मिले सरस रात मनमानी दिवनहार चमके चांद चमके मन सानंद आनंद डोले भरत व्यासांची कृती चारीकडवी अशी म्हणजे समोर ठेवून असं ऐकलं ना असं वाटत नाही की त्यांनी एका अशा नाही का तेलुगू किंवा अशा तमिळ म्हणजे त्या याच्यावरती शब्द रचले. सुंदर गाणं आहे आणि त्या काळातल्या सुद्धा कॅमेऱ्याच्या सुद्धा एक सुंदर शूटिंग आहे. गाणं बघायला सुद्धा खूप छान वाटतं. धन्यवाद. तिन्ही भाषांचे संगीतकार आदिनारायणराव. हो. आदिनारायणरावाचा Actually हा एका पौराणिक कथेवरचा चित्रपट आहे आणि त्या वेळच्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी याचे काम केलं. तमिळमध्ये मला वाटतं जेमिनी गणेशन आहे, तेलुगूमध्ये तेलुगू आणि हिंदीचे सेम आहेत एक, आणि गायिका पण त्यामध्ये सगळ्या जिक्की म्हणून एक तेलुगू गायिका होत्या, घंटासाला म्हणून एक गायक होते. अप्रतिम चित्रपट. थोडं कदम सर म्हणतात तसं थोडं विश्लेषणाला जास्त येतं का अजून ती बोलते बघा आहे का नाही? आता आपण पुढे जाऊ. थोडं पूर्ण गाणी काही ऐकायच्यात आपल्याला 1958 पासून आता 1959 पर्यंत 60 जाऊ. गुंज उठी शहनाई हा जो चित्रपट आहे त्यांनी त्या काळात 60च्या दशकात खूप म्हणजे तो गुंजच उठून होता सगळ्या भारतात. आणि त्या काळातल्या जे चित्रपट निर्माते पण होते ना त्या निर्मात्यांची सुद्धा अभिरुची इतकी चांगली होती, शास्त्रीय संगीताचं भान होतं आणि ते जी आवड आहे त्यांची ती आपल्या चित्रपटातून वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या संगीतकारांना चांगल्या रचनांना शास्त्रीय संगीतात बांधून ती पेश करण्यात त्यांना पण रस आला. त्यावेळेस म्हणजे हे कारण बघता येतं आपल्याला. म्हणजे त्या काळात जो शास्त्रीय संगीताच्या बेसवरची चित्रपट जे होते म्हणजे शास्त्रीय आणि चित्रपट संगीत हे असं काय वेगळं दाखवायची हेच नव्हतं. ते साखर गळावीत होतात तसं ते विरघळून गेलं होतं. तसंच गुंज उठी शहनाई. गुंज उठी शहनाबद्दल एक विशेष म्हणजे ह्याची कथा आहे ती आपल्या गदिमांची कथा होती. गुंज उठी शहनाई अजूनही आपल्या आजोबांच्या काळाला आपल्या तो आठवतो की आजोबांकडनं आम्हाला थोडं गुंज उठी शहनाईचं सगळं येतं. रेकॉर्ड जर पाहिली गुंज उठी शहनाईची तिचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक गाण्याच्या समोर ती कुठल्या गाण्यात रागावर आधारित ते तिथे लिहिले. हे देशवर आहे, हे दरबारीवर आहे, असं आहे. इतकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रकरण या सगळ्या चित्रपटात आहे, या ह्याच्यात आहे. आपण ते गाणं हे करणार आहोत. आणि परत एका मराठी संगीतकाराचा जबरदस्त योगदान वसंत देसाई. वसंत देसाई, वसंत प्रभू, वसंत पवार या तिन्ही वसंतांनी आपल्या महाराष्ट्रात एवढा वसंत फुलावला आहे या गाण्याच्या क्षेत्रात, जबरदस्त. अभिमान वाटावा असं या श्रीरामचंद्र एक त्यातलं उदाहरण. त्या काळात 60-70च्या दशकात श्रीरामचंद्र एकमेव संगीतकार होते आपल्या चित्रपट सृष्टीत की जे सगळ्यात जास्त मेहनताने घेत होते. श्रीरामचंद्र अशी काही अभिमानात वाटणारी अशी ती नावं आहेत ती सगळी. गुंज उठी शहनाईचं आपण जे आता जे गाणं ऐकणार आहोत ते आहे जीवन में पिया तेरा साथ है. गाण्याची सुरुवात इतकं जबरदस्त आहे की बघा नाथाबाईचा आवाज येते आणि त्याची सुरुवात पण शेवट सुद्धा इतका छान आहे. त्यामुळे हे गाणं निम्म नाही पूर्णच ऐकूया आपण. आणि वसंत देसाई तुम्हाला माहिती आहे वसंत देसाईंचं जनक जनक पाले पायवाची दुआ के बाबा ही मोठी आहे मोठी आशीर्वाद आहे. मराठीतला अंबर भोपाळी सारखे दररोज आपण भोपाळी ऐकतो ते संगीत ते दिलेलं आहे. दादाबाई पण तिथं आहे. आणि ह्याच्यातल्या ओळी खरं आपण ती जी गाणी आहेत ना ती म्हणजे फक्त ऐकतो. मी तर म्हणतो गाणं आहे ना प्रत्येकाने एखादं आवडणारं गाणं लिहून काढावं म्हणजे अजून ते आतमध्ये जाते. ह्या सगळ्या अभ्यास करताना हे करताना आहे ना हे जे क्षण आहेत ना हे ऐकायचे अभ्यासाचे म्हणजे आपल्या जीवनातले त्या क्षणांना पण एक वेगळा अर्थ येतो असं मला म्हणायचं.
जबरदस्त आपण इतक्या वर्षाला काहीतरी ऐकत असतो, काहीतरी करत असतो ना, आपलं भुजेपण तर दिसतच दिसतंय, पण आपली अशी वरती बघून बघून या शिखरांकडे बघून असं कमालीच येत होतं. सिंगार भरा पिया प्यार तेरा, झनकार करे हो मेरे अंजना में, लगी जब से लगन मेरे मन में सजन, सहनाई मेरे मेरे अंगना में. तो लताबाईंचा असा तो सगळा मर्यादित भारतीय नारीचं ते जे मर्यादित रूप आहे ना, ते याच्यात आहे, या सगळ्या स्वरात भावात आपण पूर्ण गाणं ऐकू. आ
गुंजुटी सेनाई हे जे आहे ते सगळ्या चित्रपट भर बिस्मिल्ला खान साहेबांची आहे आणि सातारवादक अब्दुल हलीम जाफर खान यांची सातार आहे. त्या जुगलबंदी असली त्या चित्रपटात खरं ती जाऊन पाहायला पाहिजे. गुंजुटी सेनाई अजूनही ती आमच्या आईच्या काळातले किंवा वडिलांच्या काळातले त्यांना अजूनही ती गाणी ऐकली की ती आहे. पण ती शेवटचं जे आहे ना शेवटचा रफीच आहे ते ऐकल्याशिवाय गाणं बंद करायला लावती कारण ती 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 हे त्या म्हणजे निदर्शकच आहे ती शिकायची त्या गाण्याचं. गुंजुटी शहरानंतर आणि परत मगाशी जे गाणं कुहू मुली कोयली आपण ऐकलं होतं भरत व्यासाचं तेच भरत व्यास याचे गीतकार होते. तर अशा कार्यक्रमातून या गीतकार संगीतकारांना सुद्धा आठवण होते. त्याच्या पाठीमागे असणारे प्रचंड काम करणारे ज्यांनी कष्ट घेतले अज्ञात वादक असतील सगळे वेगवेगळे असतात. त्याचा ढोलक काय अप्रतिम आहे. ढोलक आहे वासरी तर काय ती छोटी वासरी आहे ती कसली भारी वाजली पूर्ण ह्याच्यावरती खंजिरी वाजते छोटं पैंजण वाजते ते अजूनही कानाला किती भारी वाटतो. आपण 1960 मध्ये ही गाणी ऐकली ना तर कळतं की का सुवर्ण काळ त्या दशकाला त्या 2 दशकांना आपण म्हणतो. तर आमच्या दृष्टीने सुवर्ण काळ आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने 2022 पर्यंतचाच होता जोपर्यंत लाताचा स्वर होता. सुवर्ण काळ इथं तोच आपला मला 60-70 अशी मर्यादा आपण काय मागून घेता कामा नाही भासात केला. तर साहिरांची शायरी ही सगळ्या ह्या भासात केला. साहिरांचं काव्य आणि त्याला रोशनचं सुंदर संगीत रोशन आणि जिंदगी भरण्याची भुले उभरसारखे केला. म्हणजे रफी साहेब म्हणलं तर हे गाणं असतंच असतं. आता रफीचं एक सोलो गाणं पण याच्यात आहे आणि लाता रफीचं ड्युएट पण आहे. आपण यात आता ड्युएट ऐकणार आहोत. मेरे साथ तेरा
भूलेगी वो बरसात की रात, एक अनजान हसीना से मुलाकात की रात, जिंदगी भर नहीं भूलेगी। दुसऱ्या गाडव्यात रफी होता. सगळ्यात पहिल्या सगळ्याच गाडव्यांची सुरुवात एका त्याच लयीत होती, म्हणजे पूर्ण हे होतं. दुसऱ्या गाडव्यात रफी रूठणेवाली जे म्हणतोय ना, ते दोनदा म्हणतोय बघा, रूठणेवाली. तरी बघितलं असेल, बघतोय ते त्याकडे. आणि परत रूठणेवाली चित्रपट भागात ते गाणं ते रूठणेवाली दोन ते शब्द येतात ना, त्याच्यात काय कमाल झाली मधुबालाची ती बघायला पाहिजे. त्यांच्या एकल गीतात आहे ना, हे जे आहे सुरत आचल को दबा कर जो निचोड़ा उसने, दिल पे एक जलता हुआ तीर सा छोड़ा उसने, आग पानी में लगाती हुई हालात की रात. ही जी सगळं साहिर ते रसाई ते पडद्यावरच पाहायला पाहिजे. त्याला मधुबाला आग्रह करायची की मला बाबा लताबाईंचाच आवाज पाहिजे. बऱ्याच चित्रपटात लताबाईंनी लिहिलेला आहे, कारण लताबाईंना ब्रेकच मधुबालावर चित्रित झालेल्या आई राजे वालावर हेमचंद्र प्रकाशांनी लिहिलेली ती जे कनेक्शन आहे कायम राहिले. दुर्दैवानं मधुबाला लवकर गेली आपल्याला, पण जे काय काम करून ठेवले ना लता आणि मधुबालाच्या कॉम्बिनेशन ते अजूनही मस्त आठवलं. त्याच्यानंतर कोहिनूर मधलं जे दिलीप कुमार वरची जी सगळी गाणी आहेत त्या सगळ्याचं विशेष असं की समोर जो नायक आहे त्या नायकाच्या लगीने, तर तसं जर पाहिलं म्हणलं ना तर लताबाईंची सुरुवात अभिनेत्री म्हणूनच झाली. प्रफुल्ल पिक्चर्स मध्ये त्यांनी जी मास्टर विनायकांच्या नेतृत्वाखाली दिग्दर्शनाखाली जी 4-5 मराठी चित्रपटात नंतर हिंदी 2-4 चित्रपटाची कामं केली ना, ती अभिनेत्री म्हणूनच केली. छोटे छोटे रोल वगैरे मास्टर विनायकांनी अभिनय कसा करायचा तेच आधी शिकवलं त्यांना. आणि ती जी शिक्षण आहे ना ते ह्या पार्श्वगायन क्षेत्रात लताबाईंना कायम ते हे झालं. म्हणजे पार्श्वगाय काय करत असतो की अभिनयच करत असतो. जो पडद्यावर जे गायक अभिनेता किंवा अभिनेत्री येणार आहे त्याच ती कसं गाणार काय गाणार ते कल्पूनच बाबा. लताबाई तर खरं पडद्यावर नर्गिस आहे, मीना कुमारी आहे, नूतन आहे, मधुबाला आहे, वैचित्र्यमान आहे, कोण आहे ते बघून ते त्याच्या सगळ्या स्वभावाने त्याच्या असं करायचं. त्या सगळ्या लताबाईंना नर्गिस मीना कुमारी यांचं प्रचंड हे होतं. नर्गिस सारखी त्यांची मैत्रीण पण होती ती, पण नर्गिसचा जो सशक्त अभिनय आहे आणि आपल्या लताबाईंच्या गायकीला जो न्याय द्यायची नर्गिस आणि मीना कुमारी तसं कोणी दिलं नाही असं लताबाई स्वतः सांगतात. हे जे कोहिनूर मधलं गाणं आहे ना हे नौशादजींचं आहे. नौशादजींनी जेव्हा ती आली तेव्हा आपल्या चित्रपट सृष्टीत सगळा पंजाबी सगळा बाज होता बराच. युपीचं संगीत काही दुर्लक्षित होतं. युपीचं लोकसंगीत तिथला तो बाज तिथले ते वाद्य त्या सगळा तो जो वाद्यमेळाचा जो प्रयोग केला हे नौशाद साहेबांनी करायला सुरुवात केली. आता हे जे आपण हे गाणं निवडले कोहिनूरमध्ये बरीचशी गाणी आहेत तशी, हे आपण जे निवडले हे तन रंगलोची आज मन रंगलो खोली गीत आहे. लता रफी असे काय गात आहेत बघा, इतका गोडवा येतो जबरदस्त. आपल्या भारतीय ग्रामीण संस्कृतीचं इतकं भारी येते, ते चित्रित पण भारी केले आणि खूप सुंदर कोरस आहे. याच्यातला कोरस जबरदस्त आहे. लताबाई आणि अशा लताबाईंना आणि रफी साहेबांना जो जो सशक्त आणि सुंदर कोरस पाहिजे ना, पुन्हा नौशाद साहेबांच्या सगळ्याच गाण्याचा कोरस मदर इंडिया बघा हे बघा. तर आपण कोहिनूर मध्ये तन रंगलो ऐकू गोळी गीत. रंग
किसी रंग में जीवन रंग लो, खेलो खेलो उमंग भरे रंग प्यार के ले लो, रंग लो रंग लो दिया रंग लो, रंग लो। चिरंगे फक्त पूर्ण गाणं आपण पुढे ऐकू. आता गाणी मी बोलतोय. आता हा सुवर्णकाळ का म्हणतो की मिरगी तो जो लया सुरांचा जो सगळा त्या 10 वर्षात 20 वर्षात ते सगळं प्रकरण होत होती, त्याचा एक माइलस्टोन परत पुन्हा शंकरजी किशन हसनचे हे गाणं आता जब प्यार किसी से होता है बोलते 100 साल पहले. कुठली गाणी त्याच्यातली निवडायची ते हेच आहे. तेरी जुल्फों से हे पण भारी गाणे आहे त्याच्यात. आणि ए आखे वो फुमा त्याच्यातला आता माहिती जरा अवघड आंधळपणा आहे, पण 100 साल पहिले सगळ्यात आहे ती जी तो जो काय म्हणायचं आता ती अर्धात जायचं आहे ते जबरदस्त आहे. आणि त्या 2-3 शब्द बघा, कदमों में धडकते, आणि तिसऱ्या कडव्यातलं जी एक हे आहे ना, तिसरं कडवं थोडं फास्ट आहे, 2-3 मुळी फास्ट आहे. त्या मात्रेत रफी साहेबांनी कशा बसावल्या ते सुद्धा पाहण्यासारखे. पूर्ण गाणं आपण 100 साल पहिले आहे. बासरी ऐकायला पाहिजे, बासरी जबरदस्त आहे. आणि वैशिष्ट्य बघा म्हणजे साधे शब्द आहेत. 100 साल पहिले मुझे तुमसे प्यार था आज भी त्याला त्या चालीत बघा किती सुंदर बोलले. 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है आज कल भी रहेगा. मेरी जान निकल जाती है, तुम हंसती रहती हो तो एक बिजली सी चमक जाती है. तुम रूठा ना करो, मेरी जान निकल जाती है, तुम हंसती रहती हो तो एक बिजली सी चमक जाती है. मुझे जीत जी को दिल भर तेरा इंतजार था, तेरा इंतजार था, आज भी है आज कल भी रहेगा.
आज भी है और कल भी होगा आणि या दोघांबद्दल आपला संसार उभा आहे आपल्याकडे